खुदा आज हमारे बीच में उपस्थित है। आणि जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित आहे वो आज हमें मिलना चाहता है। आणि तो आज तुम्हाला आणि मला भेटू इच्छितो। देखो हर एक दिन वो हमारे साथ है। पहा प्रत्येक दिवशी तो तुमच्या माझ्या सोबत आहे। हर एक दिन वो मेरे साथ है। प्रत्येक दिवशी तो माझ्या सोबत आहे। हर एक दिन मैं यही कहता हूँ, प्रत्येक दिवशी मी हेच बोलतो, यीशु मेरे साथ। येशू माझ्या सोबत आहे। लेकिन आज पण आज मैं अकेला नहीं हूँ, मी एकटा नाही आहे, आप भी मेरे साथ है। तुम्ही सुद्धा माझ्या सोबत आहात। इसलिए मैं आपके लिए भी बोल रहा हूँ कि यीशु मसीह हमारे साथ है, हम अकेले नहीं है। याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या सोबत आहे, आपण एकटे नाहीये। मैं जानता हूँ यीशु मसीह मेरे साथ है, इसका मतलब क्या है? आणि मला माहिती आहे माझ्या सोबत येशू आहे याचा अर्थ काय? चंगाई है, रिहाई है, क्योंकि जब यीशु मेरे साथ है तो चंगाई भी है मेरे साथ और रिहाई भी मेरे साथ है। आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या सोबत आहे त्यावेळेस सुटका आणि आरोग्य तुमच्या माझ्या सोबत आहे। जहाँ तू होता है चंगाई होती है, जहाँ तू होता है रिहाई होती है। अब तू यहाँ है, चंगाई यहाँ है, अब तू यहाँ है, रिहाई यहाँ है, अब तू यहाँ है, तो सब यहाँ है। मैं जानता हूँ यीशु मसीह मेरे साथ है, मतलब मला ठाऊक आहे, मी जाणतो येशू ख्रिस्त आमच्यामध्ये माझ्या सोबत आहे याचा अर्थ काय? चंगाई भी मेरे साथ है, आरोग्य माझ्या सोबत है और पूरा स्वर्ग मेरे साथ है। आरोग्य माझ्या सोबत आहे, सुटका माझ्या सोबत आहे आणि पूर्ण स्वर्ग माझ्या सोबत आहे। सब भलाई मेरे साथ है आणि सर्व चांगल्या गोष्टी माझ्या सोबत आहे। आज यीशु मसीह है, इसका मतलब आज येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आहे याचा अर्थ चंगाई भी है, आरोग्य आहे, रिहाई भी है, सुटका आहे, सब अच्छी बातें हैं, सर्व चांगल्या गोष्टी आहेत, आशीष है, आशीर्वाद आहे, हालेलुया, हालेलुया। और पूरा स्वर्ग यहाँ पर है। आणि पूर्ण स्वर्ग ह्या ठिकाणी आहे। विश्वास करते हो तो बोला आमीन, आमीन, हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह साथ है, इसका मतलब आणि येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे याचा अर्थ कितने लोगों के पास कार है, किती जणांकडे चार चाकी गाडी आहे, जिनके पास नई आने वाली है, आणि ज्यांच्या जवळ नाहीये त्यांच्याकडे नवीन येणारा जो कहेंगे आमीन वो पाएंगे। आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। देखो जब धूप के दिन होते हैं पहा ज्यावेळेस उन्हाचे दिवस असतात पूरी गर्मी होती है, पूर्ण गरमी असते, लेकिन जिसके पास कार होती है पण ज्याच्या जवळ चारचाकी गाडी असते वो कार में बैठा होता है तो कार मध्ये बसलेला असतो और अंदर वो एसी शुरू करता है। आणि आतमध्ये तो एसी सुरू करतो। बाहर का, कार के बाहर का जो इंसान होता है आणि कारच्या बाहेरचा जो मनुष्य असतो वो कहता है हाँ कितनी गर्मी है, कितना स्वेटिंग हो रहा है, आणि तो म्हणतो किती गरमी आहे, किती घाम येत आहे। उसका मुंह देखने जैसा होता है, देखो धूप में, आणि उन्हामध्ये त्या माणसाचं तोंड पाण्यासारखं म्हणजे खूप घामही सुंद गेलेला लेकिन असतो। जो कार में होता पण जो कार मध्ये असतो, है, जो एसी में होता है, तो त्या एअर कंडिशन मध्ये असतो, वो आराम से, तो निवांत असतो। वैसा ही तसंच यीशु साथ है, येशू आपल्या सोबत आहे, मतलब म्हणजे हम यीशु मसीह में है, आपण येशू ख्रिस्तामध्ये आहोत, हम उस क्लाइमेट में है आपण त्या वातावरणामध्ये आहोत जहाँ पर यीशु मसीह है। ज्या ठिकाणी येशू आहे। बाहर वाले रो रहे होंगे आणि बाहेरचे रडत असतील जो यीशु, जिनके साथ यीशु मसीह नहीं है, ज्यांच्या सोबत येशू ख्रिस्त नाही। लेकिन उसी सेम टाइम पर आणि तसंच त्याच वेळेत आप आनंद करेंगे, आणि त्याच वेळेत तुम्ही आनंद कराल, क्योंकि कारण यीशु मसीह आपके साथ, कारण येशू ख्रिस्त तुमच्या सोबत। आप उस क्लाइमेट में हो जहाँ पर यीशु मसीह है। तुम्ही अशा वातावरणामध्ये आहात, त्या वातावरणामध्ये येशू ख्रिस्त आहे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। बाहर वालों के लिए जो दुख है वो आपके लिए नहीं होगा, आणि जे बाहेरच्या लोकांसाठी जे दुःख असेल ते तुमच्यासाठी नसेल। बाहर के लोगों के लिए जो बीमारी होगी वो आपके लिए नहीं होगा,
बाहेरच्या लोकांसाठी जे आजार आहेत ते तुमच्यासाठी नसतील. यही तो डिफरेंस है, यीशु मसीह साथ है और नहीं है. आणि हाच तर फरक आहे येशू ख्रिस्त आपल्या सोबत असणं आणि नसणं. यदि कोई कार में है कदाचित कुणी कार मध्ये असेल और कार में बैठा है, आणि कार मध्ये तो बसलेला आहे, एसी लगाई है, एसी लावलेली आहे, और यदि फिर भी वो कहेगा अरे कितनी गर्मी है, आणि एसी मध्ये बसून सुद्धा तो म्हणत असेल बाबा किती उष्णता आहे. एक तो आपके कार में प्रॉब्लम है, एक तर तुमच्या त्या गाडीमध्ये प्रॉब्लेम असेल, उस एसी में प्रॉब्लम है, एसी मध्ये प्रॉब्लेम असेल, नहीं तो आपके अंदर प्रॉब्लम. नाही तर तुमच्यामध्ये असेल समस्या. समझने की कोशिश करो. समजून घेण्याचा प्रयत्न करा. यीशु मसीह साथ है और यीशु मेरे साथ है, मुंह टेढ़ा करके रोके. येशू ख्रिस्त सोबत असून सुद्धा अशा पद्धतीचे आपण हावभाव देतो की जसं काय देवामध्ये आपण नाहीये, देव आपल्या सोबत नाही असून सुद्धा. समझने की कोशिश करो. समजून घेण्याचा प्रयत्न करा. जहाँ पर यीशु मसीह है ज्या ठिकाणी येशू आहे वहां पर चंगाई है, मतलब है ही. त्या ठिकाणी आरोग्य आहे म्हणजे आहे. क्या आप अनुभव लेना चाहते हैं? काय तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे? अभी इसी समय चंगाई का, आता ह्या क्षणी आरोग्याचा अनुभव. क्या चंगाई का अनुभव लेना चाहते हैं? काय तुम्हाला आरोग्याचा अनुभव घ्यायचा आहे काय? अभी इसी समय, आता ह्या क्षणी, अभी इसी समय, आता ह्या क्षणी. जहाँ पर यीशु मसीह चंगाई है, हा, ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी आरोग्य आहे. चंगाई होनी ही है, आरोग्य आहेच. उधर डाउट नहीं है. हा, तिथं शंका नाही. जहाँ पर यीशु मसीह उधर छुटकारा है ही. ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी सुटका आहे. जहाँ पर यीशु मसीह वहां पर आनंद है ही. ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी आनंद आहेच. क्या आप अनुभव लेना चाहते हैं? काय तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का? कितने लोग अनुभव? किती जणांना घ्यायचा आहे? विश्वास के साथ हाथ ऊपर. विश्वासाने हात वर करा. सब लोगों ने हाथ ऊपर किया, कोई बात नहीं. काय हरकत नाही. जहाँ पे आपको दर्द होता है खड़े रहना, वहां पे हाथ रखना. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दुखत आहे त्या ठिकाणी हात ठेवा, उभे राहा. दर्द होता है खड़े रहना, वहां पर हाथ रखना. जर तुमचं दुःख, मी प्रार्थना करणार नाही. यीशु मसीह यहाँ पर है, येशू ह्या ठिकाणी आहे. मेरी प्रार्थना की क्या जरूरत है? मी प्रार्थना करण्याची काय गरज आहे? मैं सिर्फ यही गाने वाला हूँ मी फक्त हेच गाणं गाणार आहे. कि यीशु मसीह यहाँ है, येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आहे. चंगाई यहाँ पर है, आरोग्य इथंच आहे, रिहाई यहाँ पर, सुटका आहे और स्वर्ग यहाँ पर. आणि स्वर्ग ह्या ठिकाणी आहे. बस इतना ही गाऊंगा. मी फक्त एवढंच गाणं गाईन. जब मैं गाऊंगा, ज्यावेळेस मी गाणं गाईन आपको सिर्फ विश्वास रखना है, सच में यीशु मसीह यहाँ पर. आणि तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की खरोखर येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी उपस्थित आहे. और मैं विश्वास के साथ कहता हूँ, आणि मी विश्वासाने तुम्हाला सांगतो, यदि तुम विश्वास रखोगे पूरा, जर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवाल उस पवित्र आत्मा की आग को भी आपके ऊपर उतरते हुए देखोगे. आणि त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीला तुमच्यावर उतरत असताना तुम्ही आप पहाल, देखोगे, तुम्ही पहाल, आप महसूस करोगे, तुम्ही त्याचा अनुभव घ्याल, उस आग को महसूस करेंगे. त्या अग्नीला तुम्ही अनुभव घ्याल. तैयार रहना, तयार राहा, तैयार रहना. तयार राहा. यहाँ पर वर्शिप टीम है या ठिकाणी वर्शिप टीम आहे. जो आखिरी का गीत गाया. हा, त्याचे शेवटचं गाणं त्यांनी गायलं. उद्धार है, उद्धार आहे, चंगाई है, आरोग्य आहे. यीशु, यीशु मसीह में, यीशु नाम. जीसस. देखो, कोई किसी के पास मत देखना. कोणीही कुणाकडे पाहू नका. तुमचे डोळे तुम्ही बंद करा. हालेलुया. चंगाई है, रिहाई है, यीशु नाम. उद्धार है, चंगाई है, रिहाई है, यीशु नाम.
यस लॉर्ड, हम विश्वास करते हैं प्रभु, जहां पर भी आप हैं वहां पर उद्धार है, चंगाई है और रिहाई है। आज वो चंगाई मिले हर एक को, और रिहाई मिले प्रभु हर एक को, यीशु मसीह के नाम में। पवित्र आत्मा ने कहा, उसने आपको छू लिया है। पवित्र आत्मा त्यांनी सांगितलं की
मी तुम्हाला स्पर्श केलेला आहे. प्रभु ने हर एक को छू लिया है। येशूने प्रत्येकाला स्पर्श केलेला आहे. मेरी प्रार्थना करने की जरूरत नहीं है, मी प्रार्थना करण्याची काही गरज नाही, क्योंकि मुझसे ज्यादा यीशु मसीह आपसे प्रेम करता है। कारण की माझ्यापेक्षा जास्त येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. आपके अपनों से ज्यादा यीशु मसीह आपसे प्रेम करता है। तुमचे लोक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रीती करतो. चेक करना शुरू कीजिए, यीशु मसीह ने आपको चंगा किया है। तुमचं शरीर तपासायला सुरुवात करा. देवाने तुम्हाला आरोग्य दिलेला आहे. वहाँ का दर्द निकल गया है। ज्या ठिकाणी दुखत होतं त्या ठिकाणचं दुखणं निघून गेलेलं आहे. चेक करना शुरू कीजिए। तपासायला सुरुवात जो करा. नहीं कर सकते थे वो करना शुरू कीजिए, जे तुम्ही करू शकत नव्हता ते करायला सुरुवात करा. और यदि दर्द निकल गया है, जर का तुमचं दुखणं निघून गेलेलं आहे, प्रभु ने आपको छू लिया है, देवाने तुम्हाला स्पर्श केलेला आहे, ये समय है गवाही देने का। आणि ही वेळ आहे साक्ष देण्याची. वो यहाँ पर है, यही ये गवाही है। आणि देव ह्या ठिकाणी, येशू ह्या ठिकाणी आहे, हीच मोठी साक्ष आहे. ये गवाही देने के लिए जल्दी आगे आ जाओ। आणि साक्ष देण्यासाठी पटकन पुढे या. अपने आंखों को खोलना। तुमचे डोळे तुम्ही उघडा. जो खड़े हुए हैं चेक करना आपके शरीर को। तुम्ही जे थांबले आहात ते तुम्ही तुमचं शरीर तपासायला तुम्ही सुरुवात करा. जो वॉलंटियर ते 3 आठवड्यापासून माझा घसा खूप दुखत होता आणि मला असं त्याच्यामध्ये काहीतरी टोचल्यासारखं वाटायचं आणि स्वेलिंग पण वाटायचं. जशी स्तुती आराधण्याचं गाणं आता चालू झालं, प्रभूने मला स्पर्श केला आणि जे मला टोचत होतं ना ते पूर्णपणे मोकळं झालं. म्हणून मी देवाच्या नावात यीशु मसीह यहाँ पर है, चंगाई यहाँ पर। आणि येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आहे तर आरोग्य ह्या ठिकाणी आहे. और कोणी जल्दी आगे। अजून कोणी असेल पटकन पुढे या. हालेलुया। येण्याच्या अगोदर माझी पाठ खूप दुखत होती. तर इथं आलो आणि दादांनी विचारांची ओळख होती. तेव्हा मला देवानीकडे स्पर्श केला आणि पाठदुखी त्रास मला होत होता, तो थांबलेला आता. सर्व गोष्टीचा आदर मी क्या नहीं कर सकते थे आप? बादल की वजह से झुक सकते थे क्या? नाही वागता येत होतं. बसल्यानंतर पाठदुखी कधीपासून दुखत होतं? चर्चमध्ये साहेब आलो घरून निघाले होते त्यावेळेस दुखत होतं. आणि आता प्रार्थना झाल्याच्या नंतर दादांनी सांगितलं त्रास होत असं मी हात पाठीवर ठेवला चालू त्या देवाला त्रास विश्वासाने हात ठेवला आणि तुमचं दुखणं निघून गेलं. थैंक यू जीसस। हालेलुया. जोरदार टाळ्या येशूसाठी. काय आहे ना सोबत मला सांगा. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. मला ना पाठीत आणि पोटात सेम दुखत असतं. माझं झोपल्यावर वगैरे सारखं दुखत असतं. आता जस्ट प्रार्थना चालू होते, वर्षिप चालू असताना पाठीतून पोटात आल्यासारखं झालं. म्हणून मी माझा हात पुढे असा केला आणि काहीतरी पायाद्वारे माझं खाली गेलं. मी पूर्ण पाय माझं स्ट्रेच केलं होतं. मला काहीतरी गेल्यासारखं वाटत होतं. हालेलुया. आणि पूर्ण असं हलकं वाटायला लागलं. माझं पोट खूप असं जड होतं आणि आता मला हलकं वाटतं. मी प्रत्येक बरोबर त्या प्रभू तर मला अर्धा रोज झाडला. मला खूप चक्कर यायला लागली. चक्कर येत होती तर मी बसले तर मला काहीच कळलं. असं वाटलं की आत्याला सांगा आमच्या घरी जा. तर मग तिथं पायरीवर अशी बसून प्रार्थना केली. म्हणजे जरा जाऊन तिथे जिम कशी असते ना तिथे पाणी तर पिऊन गेलं. ते पाणी नव्हतं तर वापस निघून आले. परत बसले. मग मी झाडावर कचरा दुकानात मग छातीत लय दुखत होतं. असं मला काहीच कळत नव्हतं. पडल्या उलटी आनंदी होतं छातीत दुखायचं. ते दुधाचं बंद झालं देवाला. येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. वहाँ का क्लाइमेट अलग होता है। त्या ठिकाणचं वातावरण वेगळं असतं. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. वो चंगा करने वाला खुदा यहोवा राफा है, चंगाई आपकी है। तो आरोग्य देणारा देव यहोवा राफा परमेश्वर आरोग्य तुमचा आहे. वो यहोवा शालोम है, शांति देने वाला है, वो शांति आपकी है। शांती देणारा तो परमेश्वर आहे, शांती तुमची आहे. वो यहोवा यीरे परमेश्वर यानी कि पूर्ति करने वाला प्रोवाइडर है, तो वो प्रोविजन सुपर नेचुरल प्रोविजन आपकी है। आणि तो पुरवठा करणारा देव आहे. यहोवा पुरवठा करणारा परमेश्वर सुपर नॅचरल म्हणजे अलौकिक पुरवठा तो तुम्हाला करणारा देव आहे. वो सुपर नेचुरल प्रोविजन आपके लिए ही है। आणि तो पुरवठा ते प्रोविजन तुमच्यासाठीच आहे. हालेलुया। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. यहोवा निसी उसका नाम है, वो हमेशा जय में लेकर चलता है। आणि यहोवा निसी त्याचं नाव आहे म्हणजे तो नेहमी
तुम्हाला विजयामध्ये विजयामध्ये जयमध्ये तो घेऊन जातो. इसका मतलब आपके जीवन में आप कभी भी हारोगे नहीं. याचा अर्थ तुमच्या जीवनात तुम्ही कधीही हारणार नाही. हालेलुया. हालेलुया. एक विजय से होकर दूसरे विजय में जाओगे, एका विजयातून दुसऱ्या विजयाकडे, दूसरे में से तीसरे में. दुसऱ्या विजयातून तिसऱ्या विजयाकडे. हालेलुया. 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 बाकी वाले बोलेंगे अरे मैं तो हारा हुआ जीवन जी रहा हूं. आणि मग दुसरे लोक बाकीचे म्हणतील मी तर हरलेलं जीवन जगत आहे बाबा. उसको कहना पड़ेगा त्याला सांगावं लागेल मैं जिस क्लाइमेट में हूँ, जिस वातावरण में हूँ, मी ज्या वातावरणामध्ये आहे यदि तू विजयशाली जीवन जीना चाहता है तो आ जा उस वातावरण. आणि जर तुला विजयाचं जीवन जगायचंय तर तू त्या वातावरणामध्ये ये ज्या वातावरणामध्ये मी आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. लेकिन आज कुछ बातें पवित्र आत्मा ने मुझे बोलने के लिए कहा है पण आज काही गोष्टी पवित्र आत्म्याने मला बोलायला सांगितलेल्या आहेत कि जिस वातावरण में यीशु मसीह है, ज्या वातावरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे वहां पर आप और मैं हैं. त्या ठिकाणी तुम्ही आणि मी आहोत. लेकिन पण कुछ ऐसी बातें हैं जो हमें उस वातावरण से बाहर निकाल सकती है. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला आणि मला त्या वातावरणातून बाहेर काढू शकतात. भले ये समझने के लिए छोटी छोटी बातें हों, समजून घेण्यासाठी तर छोट्या छोट्या गोष्टी असतील शायद इसका मोल इस दुनिया के लोगों के लिए बहुत छोटा होगा, आणि ह्याची जी किंमत आहे दुसऱ्यांसाठी ती फार कमी असेल. लेकिन आत्मिक जीवन में इसका महत्व बहुत बड़ा है. आत्मिक जीवनामध्ये याचं महत्व खूप मोठं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देखो हम पढ़ेंगे मत्ती की किताब इसका 6वां अध्याय और हम पढ़ेंगे 14 और 15 वचन. मत्ती याचा 6वा अध्याय 14 आणि 15 आपण वाचूया. बहुत बड़े बड़े अनॉइंटेड लोगों को मैंने इसके वजह से गिरते हुए देखा है. बऱ्याचशा अभिषिक्त लोकांना मी पडताना पाहिलेलं आहे. इसके वजह से गिरते हुए देखा. ह्या गोष्टीमुळे, कोणत्या गोष्टीमुळे हम पढ़ेंगे. आपण वाचूया. हाँ. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. यस. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. हालेलुया. हालेलुया. इसको हिंदी में हम पढ़ेंगे. इसलिए यदि हाँ तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा. तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा. और यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा न करोगे हाँ. तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा न करेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाजू वाले से बोलना समझ लेना. हालेलुया. हालेलुया. ये हर एक के लिए है. प्रत्येकासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. ये हमें समझना जरूरी है. आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यदि समझ नहीं लोगे जर का तुम्ही हे समजून घेतलं नाही तो उस वातावरण में ज्यादा देर तक नहीं रह पाओगे. तर त्या ख्रिस्ताच्या वातावरणामध्ये जास्त वेळ तुम्ही राहू शकणार नाही. जहाँ पर यीशु मसीह है मतलब स्वर्ग है, आशीष है. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे म्हणजे स्वर्ग आहे, आशीर्वाद आहे. मतलब म्हणजे अक्षमा. अक्षमा ये ऐसा स्वभाव है असा स्वभाव आहे कि जो आपको सुपरनॅचरल जीवन जीने के लिए बाधा डालने वाला है. आणि हा अक्षमेचा जो स्वभाव आहे तो अलौकिक जीवन जगण्यासाठी तुम्हाला बाधा आणणार ते आहे. हालेलुया. हालेलुया. लोग मेरे बारे में क्या कहते हैं इससे मुझे कुछ मतलब नहीं. लोक माझ्या बाबतीत काय म्हणतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही. हालेलुया. हालेलुया. वो आपने पहली भी बार सुना होगा बहुत बार, क्या कहते हैं लोग ये सबसे बड़ा रोग है. तुम्ही अगोदर पण ऐकलं असेल की लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतात. ही जी म्हण आहे, क्या कहेंगे लोग, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. जो लोग ये सोचते हैं कि ये क्या कह रहा है, वो क्या कह रहा है, ये इसका मतलब उसको सबसे बड़ी बीमारी हो गई है. हा, ज्यावेळेस असा विचार आपण करतो ना, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, असं समजून घ्या तुम्हाला खूप मोठा आजार चढलेला आहे. मुझे कुछ फर्क नहीं पड़ता, मुझे कोई काला बोले, गोरा बोले, जारा बोले, स्लिम बोले,
मुझे कोई कुछ बोलना है बोलने दो, मुझे कुछ फर्क नहीं पड़ता। मला काही फरक पडत नाही, मला कोणी काहीही म्हणू द्या, काळा म्हणू द्या, गोरा म्हणू द्या, नकटा उंचा बुक्का काहीही म्हणू द्या, मला काही फरक पडत नाही. क्योंकि लोगों की बातें ये मेरे लिए फाइनल रिपोर्ट नहीं, परमेश्वर का वचन है मेरे लिए फाइनल रिपोर्ट है. लोकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी फायनल रिपोर्ट नाहीये, तर देवाचं वचन माझ्यासाठी फायनल रिपोर्ट. क्योंकि खुदा का वचन कहता है मैंने तुझे मेरे स्वरूप में बनाया. आणि कारण की देवाचं वचन सांगतं मी माझ्या सारखं तुला बनवलेलं आहे. That's all. बस. हालेलुया. हालेलुया. लेकिन बहुत छोटी छोटी बातों के वजह से शैतान हमारे मन में अक्षमा इस बीमारी को, इस स्वभाव को डाल देता है. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे शैतान काय करतो, आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये अक्षमा हा आजार पेरून देतो. यदि कोई आकर आपको 4-5 लोगों के सामने बोलता है वो ताली है. 4-5 लोकांमध्ये समजा तुमचा अपमान केला, काय म्हणून, तू खूप काळी आहे, ये बहुत मोटी है, ये मोटा है. हा खूप मोठा आहे, जाडा आहे. हमारे मन में वो बातें बैठती है. आणि आपल्या मनामध्ये मग ती गोष्ट बसते. समझने की कोशिश करना ये बहुत जरूरी है. समजून घ्या. पवित्र आत्मा ने बहुत पहले ही मुझे एक बात कही थी. पवित्र आत्माने मला बरेच अगोदर मला देवाने सांगितलं होतं. बहुत बार मैंने पुलपिट से कहा भी है. बऱ्याच वेळा मी पुलपिट वरून बोललो पण आहे. तुम लोगों के द्वारा अपेक्षा करना छोड़ दो. लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. You quit to expect from people. आणि तुम्ही लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. बंद करा. बंद करा. जब तुम लोगों के द्वारा एक्सपेक्टेशन रखते हो तो 100% आप दुखी होने वाले हो. जर लोकांकडून तुम्ही अपेक्षा ठेवत असाल, मनुष्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवत असाल, 100% तुम्हाला दुःख मिळणार आहे. 100%. 100%. लेकिन जब तुम खुदा के ओर से एक्सपेक्टेशन रखते हो तो तुम्हारे लिए अच्छा ही होगा और खुदा तुम्हें कभी भी दुख पहुंचाएगा. जर तुम्ही देवाकडून अपेक्षा बाळगाल तर 100% तुम्हाला कधीच दुःख होणार नाही. 100% देव तुम्हाला कधी दुःखी करणार नाही. ये पहली बार मैं नहीं कह रहा हूं. आणि हे मी अगोदर म्हणजे पहिलीच वेळ आहे सांगण्याची असं नाही. कितनी बार मैंने कहा है, किती वेळा मी सांगितलेलं आहे, कितने कितने लोगों ने सुना है. किती लोकांनी ते ऐकलेलं आहे. हाथ ऊपर. सुना है आपने. यदि जीवन में आप हमेशा के लिए आनंदित रहना चाहते हो, जर तुम्हाला नेहमीसाठी जीवन आनंदाचं जगायचं आहे, लोगों से एक्सपेक्टेशन करना छोड़ दो, खुदा से एक्सपेक्टेशन करना शुरू करो. लोकांकडून अपेक्षा बाळगणं सोडून द्या. देवाकडे तुमचं लक्ष लागू द्या. देवाकडून अपेक्षा करा. देखो परमेश्वर का वचन क्या कहता है. पहा देवाचं वचन काय सांगतं. जब इस वचन को मैंने पढ़ा तो मैं भी डर गया. आणि हे वचन ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस मला सुद्धा भीती वाटली. परमेश्वर का वचन सुनने के बाद, पढ़ने के बाद डरना जरूरी है. देवाचं वचन ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर भिणं गरजेचं आहे. वो पिक्चर देख देख कर लोग डरते. वो अमिताभ बच्चन बोलता है डरना जरूरी है, डरना जरूरी है, डरना जरूरी है, तो लोग डरते हैं. आणि लोक काय करतात, हिंदी चित्रपट पाहून ते घाबरतात. मैं बोलता हूँ किसी को ही मत डरो, सिर्फ खुदा से डरो. तुम्ही कुणालाही घाबरू नका, फक्त देवाला घाबरा. देवाला हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ये वचन क्या कहता है, थोड़ा सा ध्यान देकर सुनना. हा, हे वचन काय सांगत आहे थोडस लक्ष देऊन ऐका. क्योंकि ये वचन, कारण की हे वचन मुझे, मला, देखो एक इंसान, एक व्यक्ती जो मेरे विरोध में कुछ गलत करता है, जर एखादा व्यक्ती, एखादा मनुष्य माझ्या विरोधामध्ये काही जर चुकीचं करत असेल, देखो ये बातें खुदा से जोड़ देता है ये वचन. आणि हे जे वचन आहे ह्या गोष्टी देवाशी जोडल्या जातात. आ जवान होता ना, बाइबल लेकर आ जाना क्योंकि पढ़ना है आपको. इस साइड. यस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ये बाइबल मतलब ये खुदा है.
आणि हे पवित्र शास्त्र म्हणजे देव आहे. देखो वचन क्या कहता है, पहा वचन काय सांगतं. पढ़ना अनवर भाई उसको फिर से. इसलिए देखो बोलो इसलिए, इसलिए हाँ, यदि यदि मतलब यदि तुम ये करोगे, जब यानी कि यदि तुम ये करोगे तब तुम्हें खुदा से वो मिलेगा. इसका मतलब यदि तुम ये नहीं करोगे तुमको भी वो नहीं मिलेगा. किससे? खुदा से, इंसान से नहीं. समझने की कोशिश करना. हाँ, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. इसलिए यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे, तुम मनुष्य के अपराध, यानी कि ऐसा समझो, सबको दिख रहा है क्या? सबको दिख रहा है? ओके, स्कूल भी तो थोड़ा हटाएंगे. ये समझना बहुत जरूरी है. Praise the Lord. देखो परमेश्वर का वचन मुझे कह रहा है. मैं हमेशा कहता हूँ ये वचन मेरे लिए है, मुझे कहता है. बहुत बार हम बैठते हैं, आप बोलते बाजू नहीं, ये मेरे लिए. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तुम बोलोगे तुझ्यासाठी वही आशीष लेके जाएगा, तुम क्या लेकर जाओगे? खाली हाथ आए थे, कुछ नहीं मिलेगा. इसलिए कभी भी बोलना ये वचन मेरे लिए है, मेरे लिए. बाजू वाले को बोलो ये वचन मेरे लिए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देखो ये वचन मेरे लिए है और ये वचन क्या कहता है मुझे. हाँ, तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा. पहले से बोलो. हाँ, इसलिए यदि देखो वचन मुझे कह रहा है, खुदा मुझे कह रहा है, यीशु मसीह मुझे कह रहा है, तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे, तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे. ये मनुष्य है. हेलो, ये मनुष्य है. मैं कौन हूं? देखो परमेश्वर का वचन क्या कहता है. हेलो, नीट लक्ष देऊ नये. समझने की कोशिश करना. देखो खुदा क्या बोल रहा है. इसका मतलब खुदा आपको और मुझे मनुष्य से भी बढ़कर समझ रहा है. Praise the Lord. Praise the Lord. We are not just people, but we are people of God. हम सिर्फ लोग नहीं, हम परमेश्वर के लोग हैं. हालेलुया. हालेलुया. ये जो वर्ड है ना परमेश्वर के लोग, ये आपको और मुझे इस दुनिया के लोगों से अलग कर देता है. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. देखो इसका मतलब खुदा मुझसे कह रहा है, हे मेरे बच्चे, परमेश्वर का बच्चा. हालेलुया. हे मेरे बच्चे, यानी कि खुदा मुझे कह रहा है हे मेरे बच्चे, यानी कि हे परमेश्वर के मनुष्य, हे परमेश्वर के मनुष्य. जब लोग यानी कि इस दुनिया के सामान्य लोग जब तेरे विरोध में कोई पाप करेंगे मतलब अच्छा है क्या वो? यदि मतलब मेरा कोई बुरा करेंगे, हालेलुया, मतलब बुरा बोलेंगे, इधर की उधर चुगली लगाएंगे, मुंह के ऊपर आकर बोलेंगे, सब कुछ है उसमें. हालेलुया. सब इंक्लूडेड है. इंक्लूसिव ऑफ ऑल टैक्सेस लिखा होता है ना. सो including all type of sins. Yes. प्रत्येक प्रकारचं पाप. हालेलुया. हालेलुया. समझने की कोशिश, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. हालेलुया. देखो परमेश्वर का वचन मुझे कहता है क्योंकि खुदा मुझे इस दुनिया में जो लोग हैं सामान्य लोग, उनसे बढ़कर मुझे खुदा समझता है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो मैं परमेश्वर का बच्चा हूँ. मैं परमेश्वर का बच्चा हूँ. इसलिए ये दुनिया के जो लोग हैं इनसे मैं अलग हूँ. हालेलुया. मैं आशीषित हूँ. प्रेज द लॉर्ड. ये बात को भूलना नहीं. हालेलुया. देखो परमेश्वर का वचन मुझे कहता है क्योंकि मैं इस दुनिया के लोगों से मैं अलग हूँ. आई एम डिफरेंट फ्रॉम द पीपल ऑफ दिस वर्ल्ड. मैं अलग हूँ. तो ये वचन क्या कहता है मुझे? हाँ, इसलिए यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे, ये खुदा मुझे कह रहा है, इसलिए यदि तुम
मनुष्य के यानी कि साधारण जो लोग हैं उनके अपराध यदि तुम क्षमा करोगे, बोलो क्षमा करोगे, क्षमा करोगे, मुझे बोलो, क्षमा करोगे, क्योंकि वचन अभी मुझे बोल रहा है। हालेलुया। यदि मैं यहाँ पर लोगों के पापों की मैं क्षमा करूंगा, जिन लोगों ने मेरे मन को दुखाया है, मुझे चोट पहुंचाई है, मेरे बारे में बुरा कहा है, जो कुछ भी XYZ, और ये सारी बातें मैंने सुनी है, लेकिन प्रभु कहता है यदि तू इनको क्षमा करेगा, हालेलुया, तब मुझे खुदा से क्या मिलेगा? खुदा से मुझे क्या मिलेगा? बाइबल को उठाओ। खुदा से मुझे क्या मिलेगा? हाँ हाँ, पढ़ना। तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा। तब मेरा स्वर्गीय पिता, ये वचन, जब मैं जाने अनजाने में कुछ अपराध करता हूं, जो अपराध मेरे गुप्त होते हैं, जो ये दुनिया के लोग जानते नहीं, ना मेरा पति जानता है, ना पत्नी जानती है, ना बच्चे जानते हैं, ऐसे जाने अनजाने में जो मैंने अपराध किए हैं, इन सारे अपराधों को खुदा मुझे क्या करेगा? देखो आशीष, यस, हालेलुया, हालेलुया। अब जब ये वचन मेरे पास आया, ज्यावेळेस हे वचन माझ्याकडे आलं, हालेलुया, हालेलुया, देखो परमेश्वर का वचन क्या कहता है? महादेवाचं वचन काय सांगतं? जब तुम किसी की और गलत नजर से भी देखते हो तो वो पाप बन गया। ज्यावेळेस तुम्ही चुकीच्या नजरेने, एक वाईट नजरेने एकाकडे बघाल तर ते सुद्धा पाप झालेलं आहे। तुम रास्ते से जा रहे हो, टू व्हीलर चला रहे हो, तुमने कोई गलत आपने पोस्टर को देखा और मन में सोचा, वो पाप हो गया। आणि तुम्ही टू व्हीलर वर जात आहात, एखादं चुकीचं पोस्टर तुम्ही बघितलं आणि मनामध्ये विचार आला तर ते पाप झालेलं आहे। रास्ते से जाते हुए हमने किसी की ओर देखा, हमारे मन में सोचा, वो पाप बंद हो गया। आणि जर तुम्ही रस्त्याने जात असताना पण कुणाकडे पाहिलं, मनामध्ये तसा विचार केला तर ते पाप घडलेलं आहे। सोचो दिन भर में हम ऐसे कितने पाप करते होंगे। पहा, विचार करा, आपण दिवसभरामध्ये असे किती पाप करतो। समझ लेना, समजून घ्या, समझ लेना, समजून घ्या। परमेश्वर का वचन क्या कहता है? देवाचं वचन काय सांगत आहे? जब तुम, ज्यावेळेस जो तुम्ही लोग तुम्हारे विरोध में कुछ गलत करते हैं, तुमच्या विरोधामध्ये काही लोक चुकीचं करतात, जब बोलते हैं, ज्यावेळेस चुकीचं तुमच्या विरोधात बोलतात, सुनते हो, तुम्ही ऐकता, तब त्यावेळेस परमेश्वर का वचन कहता है देवाचं वचन सांगतं, तुम उनको क्षमा कर दो। तुम्ही त्यांना क्षमा करा। ऐसे तुम्हारे कितने तो भी पाप है, खुदा अपने आप तुम्हें क्षमा कर देगा। असे कितीतरी तुमचे भरपूर पाप आहेत, ते पाप देव तुमचे पाप क्षमा करून टाकेल। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। कुछ लोग बोलेंगे पास्टर जी, काही लोक म्हणतील पास्टर जी, यीशु मसीह ने तो 2000 साल पहले मेरे पाप क्षमा हो जाए इसलिए क्रूस पर प्राण दिया है। आणि 2000 वर्षापूर्वीच माझ्या पापाची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं बलिदान दिलं। सच बात है, खरी गोष्ट आहे, सच बात है, खरी गोष्ट आहे। हालेलुया, हालेलुया। जब तक आप यीशु मसीह में आए नहीं, तब तक जितने भी आपने पाप किए, वो पापों की आपको क्षमा मिल गई है। आणि जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आला नाहीत, येण्याच्या अगोदर जेवढे तुम्ही पाप केले, त्या पापाची क्षमा ज्यावेळेस तुम्ही येशूकडे आले, त्यावेळेस त्या पापाची क्षमा येशू ख्रिस्ताने केली। अब यीशु मसीह के बलिदान के द्वारा ये भी आशा है, आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे ही सुद्धा आशा आहे, भविष्य में भी जो पाप करोगे उसकी भी क्षमा तुम्हारे लिए है। आणि भविष्यात जे तुम्ही पाप कराल त्याच्यासाठी सुद्धा क्षमा आहे। लेकिन पण वचन को फॉलो करना जरूरी है। आणि वचन तुम्ही घेतलं पाहिजे। यीशु मसीह के पास आने के पहले आप वचन से अनजान थे, इसलिए यीशु को ग्रहण किया, क्षमा मिल गई। आणि तुम्ही येशूकडे येण्याच्या अगोदर वचन तुम्हाला माहित नव्हतं, तुम्ही पाप केलं होतं, येशूकडे आलात, तुम्हाला क्षमा त्याची मिळाली। लेकिन पण प्रभु में आने के बाद भी येशूकडे आल्याच्या नंतर जब सुद्धा हम पाप करते हैं, ज्यावेळेस आम्ही पाप करतो, वो पाप सिर्फ व्यभिचार का ही नहीं, मर्डर का नहीं, आणि ते पाप फक्त व्यभिचाराचंच नाही, तर मर्डर करण्याचं, खून करण्याचंच नाही, आंखों के द्वारा भी, मन के द्वारा भी, विचारों के द्वारा भी पाप हो सकता है। आणि डोळ्याच्या द्वारे, पाण्याच्या द्वारे, मनाच्या द्वारे सुद्धा पाप होऊ शकतं। मैं डर पैदा नहीं कर रहा, मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही, मैं आपके अंदर गिल्ट लाने की कोशिश नहीं कर रहा हूँ। हो, तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुमचं
तो विचार आणण्याचा प्रयत्न करत नाही की तुम्ही स्वतःला दोष द्याल. ये सरल बात है, ही सरळ गोष्ट आहे. समझने की कोशिश करना. समजून घेण्याचा प्रयत्न करा. हम देखने के द्वारा, सोचने के द्वारा पाप कर सकते हैं जाने अनजाने में. आणि कळत न कळत पाहण्याच्या द्वारे बोलण्याच्या द्वारे आपल्याकडून पाप हो जाता है, होतं. समझ में नहीं आता, समजून येत नाही. लेकिन वो भी पाप गिना जाता है. पण ते सुद्धा पाप मोजलं जातं. उसका परिणाम शायद आपको जल्दी नहीं मिलेगा, लेकिन आने वाले कुछ दिनों में मिलेगा. आणि त्याचा परिणाम जो आहे लवकर मिळणार नाही, पण येणाऱ्या दिवसात तो मिळेल. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है जो भी तुमने बोया वो तुम काटोगे. आणि देवाचं वचन सांगतं ज्याची तुम्ही पेरणी केली ते तुम्ही कापणी कराल. हालेलुया, हालेलुया. इसलिए समझने की कोशिश करना. याच्यासाठी समजून घेण्याचा प्रयत्न करा. जब हम पाप करेंगे प्रभु में आने के बाद, येशूकडे येऊन आपण पाप केलं, यदि क्षमा चाहते हो तो परमेश्वर के वचन के अनुसार जीवन जीना पड़ेगा. जर तुम्हाला तुमची क्षमा पापाची हवी असेल तर तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार जीवन जगावं लागेल. क्योंकि अब मुझे वचन मालूम है. कारण की आता मला वचन कळलेलं आहे. पहले मैं वचन से अनजान था. अगोदर मला वचन ठाऊक नव्हतं. मुझे बाइबल मालूम नहीं थी. मला बायबल माहित नव्हतं. इसलिए मैं कह सकता था, याच्यासाठी मी म्हणू शकत होतो मला माहितच नव्हतं. मला माहितच नव्हतं. मुझे मालूम ही नहीं था. मला माहितच लेकिन नव्हतं. अब मुझे सब कुछ मालूम. पण आता मला सगळं ठाऊक झालेलं आहे. इसलिए अब मुझे चांस नहीं है ये कहने का. आता मला ती संधी नाही आहे असं म्हणण्याची. मुझे आज्ञा का पालन करना ही पड़ेगा. मला आज्ञेचं पालन करावंच लागेल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. और मैं तो हमेशा यही सोचता हूँ, मी तर प्रत्येक वेळी हाच विचार करतो, यदि कोई बात मेरे आशीष के बीच में यदि आती है, जर माझ्या आशीर्वादाच्या आड कोणती गोष्ट येत असेल, यदि कोई बात प्रभु के और मेरे बीच में आती है, जर कोणती गोष्ट देवामध्ये आणि माझ्यामध्ये जर आड येत असेल, चाहे वो मेरा स्वभाव क्यों ना हो, माझा स्वभाव असू द्या, मुझे उसको काट कर बाहर फेंकना ही पड़ेगा. मला त्याला कट करून बाहेर फेकावं लागेल. क्योंकि नुकसान तो मेरा ही है. कारण नुकसान माझंच होणार आहे. हालेलुया, हालेलुया. देखो खुदा क्या कहता है, पहा देव काय सांगत आहे, यदि तू जर तू उस इंसान के पाप की क्षमा नहीं करेगा जिसने तेरे विरोध में किया है, आणि त्या मनुष्याच्या पापाची क्षमा तू जर करणार नाही जे तुझ्या विरोधात केलेलं आहे, जिसने तेरे मन को दुखाया है, ज्याने तुझ्या मनाला दुखावलंय, गलत गलत बातें बोली है, तुझ्याबद्दल त्यांनी चुकीचं बोललेलं आहे, गलत प्लान किया है, तुझ्याबद्दल त्यांनी चुकीच्या योजना केल्या, यदि तू उसको क्षमा नहीं करेगा, जर तू त्याला क्षमा केली नाही, स्वर्गीय पिता तुझे क्षमा नहीं करेगा. स्वर्गातला जो तुझा पिता आहे तो तुला क्षमा करणार नाही. इसका मतलब याचा अर्थ मैंने इस बात को समझ लिया, मी ही गोष्ट समजून घेतली, यदि मैंने क्षमा नहीं की, जर मी मनुष्याची क्षमा केली नाही, मेरे पाप वैसे ही है. माझे पाप तसेच आहे. 1 साल हो गया, 1 वर्ष झालं साथ में हूँ. सोबतच आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 2 साल हो गए, 2 वर्ष झाले, घूमेंगे यहाँ से. साथ में ही हो, 2 वर्ष झालं सोबतच आहे क्षमा नहीं किया, आणि क्षमा केली नाही. मेरे पाप वैसे ही है. माझे पाप तसेच आहे. शायद इनके पापों की क्षमा खुदा ने की होगी, कदाचित त्यांच्या पापांची क्षमा देवाने केली असेल, क्योंकि इन्होंने इनको जिस लोगों ने दुख पहुंचाया उनको क्षमा की है. कारण की यांना ज्या लोकांनी दुःख दिलं त्यांची क्षमा यांनी केली. शायद मैंने भी जो दुख दिया होगा इन्होंने मुझे भी क्षमा किया, इसलिए खुदा ने इनके पापों की क्षमा की. कदाचित मी सुद्धा यांना दुःख दिला असेल, यांनी ती क्षमा केली आणि देवानी त्यांची क्षमा केली. लेकिन मैं घूम रहा हूं, पण मी फिरत आहे. 3रा साल आ गया, 3 वर्ष झाले, 4 साल आ गया, 4 वर्ष, 5 साल आ गया, 5 वर्ष, मैं 90 साल जीने वाला हूँ. मी 90 वर्ष झाले. हालेलुया, ऐसा समझो 90 साल हो गए. असं समजा की 90 वर्ष झाले. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समय आया, वेळ आली, शरीर बोल रहा है, शरीर म्हणत आहे अब बस रे बाबा, आता बस झालं, प्रभु के पास जाना है. आता देवाकडे जायचंय. हालेलुया, हालेलुया. देखो पाप वैसे की वैसे ही है. आणि पाप तसेच आहे मैंने क्षमा नहीं किया, आणि क्षमा केली नाही मी. मेरे मिनिस्ट्री मिराकल से भरी है, आणि माझी जी मिनिस्ट्री आहे चमत्काराने भरलेली आहे. अद्भुत रीति से भरी है. अद्भुत रीतीने चमत्कार आहे. मरे हुए जिंदा हो रहे हैं, मेलेले जिवंत होत आहे. सब कुछ ठीक हो रहा है. सगळं काही चांगलं चाललंय. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आया प्रभु का वो आखिरी दिन, आणि देवाचा शेवटचा दिवस तो आला. मैं लाइन में खड़ा हूँ. मी लाईन मध्ये उभा आहे.
मेरे साथ ट्रांसलेशन करने वाले आगे हैं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. क्योंकि एक बाप की इच्छा होती है बच्चे आगे हो रहे हैं। हालेलुया, हालेलुया। मुझे तो मालूम है मैं तो स्वर्ग में ऑलरेडी पहुंच गया हूँ। यीशु मसीह के साथ आत्मा में मैं बैठा हूँ। हालेलुया, हालेलुया। लेकिन ये उदाहरण के लिए मैं बोल रहा हूँ। फक्त हे उदाहरण म्हणून मी सांगत आहे। हालेलुया, हालेलुया। अब क्षमा करने वाले इंसान का क्या हाल होगा, शायद वो सेवक क्यों ना हो। आणि दुसऱ्यांची क्षमा न करणं, मनामध्ये अक्षमा ठेवणं, याच्याबद्दल काय शिक्षा होणार आहे, तो सेवक सुद्धा असू द्या, कोणी असू द्या, ते मी सांगत आहे। यदि सेवक का यह हाल होगा तो साधारण मेंबर का क्या होगा भाई। सेवकाची जर हे हाल होतील तर सामान्य माणसाचे काय होतील, इसलिए समझ लेना, याच्यासाठी समजून घ्या। समझो ये मेरे आगे है आणि समजा हे माझ्या पुढे आहेत और प्रभु सामने खड़े हैं आणि देव समोर उभा आहे और जीवन की जो किताब की पुस्तक है, आणि जीवनाचं जे पुस्तक आहे हाँ नाम उसमें है, आणि नाव त्याच्यामध्ये आहे। इनका नाम है माझं नाव, ह्यांचं नाव आहे। और पढ़ा। इसलिए यदि तुम मनुष्य के ऊपर क्षमा करोगे तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा। हाँ, ये मन में सोचेंगे अरे मैंने तो क्षमा कर दिए है, यानी मेरा चांस है। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ये अंदर जाएंगे, अंदर से पीछे देखिए, पास्टर मेरे पीछे ही थे। मैं लोगों के लिए एक जीवन जिया और परमेश्वर के लिए एक जीवन जिया, दिखावट का जीवन जिया। ट्रांसलेशन कर सकते हो। मी लोकांसाठी एक जीवन जगलो आणि देवाला दाखवण्याचं दिखावटीचं जीवन एक जगलो। मैं हमेशा ये कहता हूँ, यीशु मसीह ने जो जीवन दिया, मसीह जीवन है, डुप्लीकेट जीवन नहीं है, ओरिजिनल जीवन है। आणि जे ख्रिस्ताने जीवन दिलेलं आहे, मी नेहमी सांगतो की हे जीवन जे आहे डुप्लिकेट जगू शकत नाही, हे ओरिजिनल जीवन आहे। शायद पृथ्वी के लोग आपका डुप्लीकेटनेस पकड़ नहीं सकते, लेकिन इधर तो आप पकड़ने ही वाले। आणि ह्या पृथ्वीवरचे जे लोक आहेत, तुम्ही जे डुप्लिकेट जीवन जगता ते तुमचं डुप्लिकेट जीवन ह्या पृथ्वीवरचे ओळखू शकणार नाहीत, पण देव ओळखतो। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मैं ये सोच रहा हूँ, हाँ मरे हुए को मैंने जिंदा किया है। ये मेरे साथ ट्रांसलेशन करने वाला ये तो गया, मतलब मैं तो 100% जाऊंगा। ये मैंने सोचकर आगे आ गया। है क्या नाम? वचन से प्रभु बात करने वाला है। हाँ, इसलिए यदि तुम मनुष्य के ऊपर क्षमा न करोगे तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा न करेगा। मैं इस देखूंगा इनके वचन जब प्रभु बोलेगा तो सारा इतिहास सामने आ जाएगा। ब्रदर पांचा, इन्होंने इस दिनों में ये किया था तुम्हारे बारे में, तुमने क्षमा नहीं किया। प्रभु का वचन कहता है यदि तुम क्षमा करोगे तो खुदा तुम्हें क्षमा करेगा, प्रभु दिखाएगा। देखो मैं कितने साल उनके साथ में रहा हूं, लेकिन आप क्षमा करेंगे। एक ही चर्च में ट्रांसलेटर थे मेरे, वो मैं उनके साथ में था, एक ही चर्च में रह रहे हैं। कितनी बार हमने खाना खाया होगा, कितनी बार चर्च के टूर के लिए गए होंगे, लेकिन आज क्षमा वैसे की वैसे। तब प्रभु ने जो वचन कहा, वो वचन प्रभु याद दिलाएगा। मला प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करेल त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल। पिता की क्या इच्छा है? यदि तुम मनुष्य के अपराध को क्षमा करोगे तो परमेश्वर पिता तुम्हारे अपराध भी क्षमा करेगा। हालेलुया। मेरे अपराध जाने अनजाने में इतने बढ़ गए, मेरा नाम ऐसे मसीह जीवन जीने का क्या फायदा? असं ख्रिस्ती जीवन जगण्याचा काय फायदा आहे? हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आज रोना पड़ेगा, हसत हसत आज देवासमोर तुम्हाला लढायचं आहे, क्योंकि खुदा चाहता है हम
हमेशा के लिए हंसते रहे, आनंदित रहे, और वो सच्चा आनंद, झूठा नहीं। कारण देवाची हीच इच्छा आहे की आपण नेहमी हसत राहावं, नेहमी आपल्या चेहऱ्यावर आनंद असावा आणि तो आनंद खरा असावा, हीच देवाची इच्छा आहे, खोटा नसावा। एक पिता की, एक माँ की अपने बच्चों के बारे में क्या इच्छा हो सकती? एका वडिलांची, एका आईची एका लेकरांबद्दल काय इच्छा असू शकते? मेरे बच्चे मेरे सामने हंसते, आनंद से जीवन जिए। माझे लेकर माझ्या समोर आनंदाचं जीवन त्यांनी जगावं, उनके जीवन में कुछ भी रोए ना, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कुणीही रडू नये। इसलिए तो जब हमारे बच्चे रोते, हम दूर से आवाज सुनते तो जल्दी भागते, क्या हो गया मेरे बच्चे? आणि जर आपले लेकर रडायला लागले तर आपण ते आवाज ऐकून धावत पळत जातो, काय झालं असेल माझ्या लेकराला? सोचो जरा इस बात पर, जरा विचार करा ह्या गोष्टीवर। कितने साल हो गए हम एक ही चर्च में, किती वर्ष झाली आपण एकाच मंडळीत आहोत, कितने साल हो गए हम एक दूसरे को जानते हैं, किती वर्ष झाली आपण एकमेकांना ओळखतो, शायद हमने एक थाली में खाया भी होगा, एका ताटामध्ये आपण जेवलो पण असेल, हम घूमने भी गए होंगे, आपण फिरायला पण गेलो असेल, लेकिन कौन सी तो भी ऐसी बात है, उस बात के लिए आपने अभी भी किसी को भी क्षमा नहीं किया, उस अक्षमा को हृदय में लेकर ही आप जीवन जी रहे हो। आणि कोणती तरी अशी गोष्ट आहे, कोणती तरी अशी अक्षमा आहे की ती तुम्ही त्याला क्षमा केली नाही, ती गोष्ट अजूनही तुमच्या अंतःकरणात, तुमच्या जीवनात ते घेऊन तुम्ही जगत आहात। वो रुकावट है सुपरनॅचरल आशीषित जीवन जीने के लिए, आणि ते अडखळण आहे जे अलौकिक स्वर्गीय जीवन आहे ते जगण्यापासून ते अडखळण आहे। जिस इंसान के पाप के क्षमा ही नहीं होंगे भाई, उसकी क्या गारंटी है स्वर्ग में जाने? आणि ज्या व्यक्तीच्या पापाची क्षमाच झाली नाही त्याची काय गॅरंटी आहे की तो स्वर्गामध्ये जाईल? जब लोग हमें तकलीफ देते हैं, ज्यावेळेस लोक आम्हाला त्रास देतात, लोग हमारे बारे में बुरा सोचते हैं, लोक आमच्याबद्दल वाईट विचार करतात, तो हमें क्या करना है? आपल्याला काय करायचंय? क्या कहता है यीशु मसीह? काय सांगत आहे येशू ख्रिस्त? पढ़ना 43वां वचन, उसका 5वां अध्याय मत्ती की किताब में, और उसका 43 वचन 43 और 44 वचन पढ़ना। हाँ व आपल्या वैराचा द्वेष कर, हाँ असे सांगितले होते, हाँ, हे तुम्ही ऐकले आहे। ये पुराना नियम हो गया, यीशु मसीह कहता है। यीशु मसीह कहता है ये पुराना नियम हो गया। हिंदी में पढ़ना इस वचन को। हाँ, तुम सुन चुके हो कि तुम सुन चुके हो कि पुराने नियम में, हाँ, कहा गया था तुमको अपने पड़ोसी से प्रेम रखना, अपने पड़ोसी से प्रेम रखना, और अपने बैरी से बैर। लेकिन आपका जो दुश्मन है, बैरी है, उससे बैर रखना। पड़ोसी से प्रेम, बैरी से बैर। हाँ, परंतु मैं तुमसे यह कहता हूँ कि यीशु मसीह कहता है परंतु, बोलो परंतु, बोलो परंतु। यीशु मसीह कहता है मैं तुमसे ये कहता हूँ कि अपने बैरियों से प्रेम रखो, पड़ोसी से तो प्रेम रखो ही रखो, अपने बैरी से यानी कि अपने दुश्मन से भी प्रेम रखो। हालेलुया। हाँ, और अपने सताने वालों के लिए प्रार्थना करो। ओह माय गॉड। मराठी में क्या बहुत अच्छा शब्द है, छळ, छळ मांडला। हाँ, मी तर तुम्हाला सांगतो, हाँ, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा, हाँ, आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। हालेलुया। क्या आप ऐसा समझते हो कि लोग आपका छल कर रहे हैं? काय असं तुम्ही समजत आहात की लोक तुमचा छळ करत आहेत? बोलते हैं ना मुझे बहुत सताया, आणि बरेचसे लोक बऱ्याच वेळा म्हणतात की मला खूप सतवलं जात आहे, माझ्याशी खूप छळलं जात आहे, मुझे बहुत तकलीफ हुई। मला खूप त्रास देत आहे। पवित्र आत्मा ने मुझे कहा ये बातें बोलना बंद कर दे, आणि पवित्र आत्म्याने सांगितले की आता हे बोलणं बंद कर, उनके लिए दुआ कर जिसने तुझे सताया है। आणि ज्याने तुला छळ केला, ज्याने तुला त्रास दिला त्याच्यासाठी प्रार्थना कर। हालेलुया। जब मैं ये करूंगा तो मुझे खुदा से क्या आशीष मिलेगी, खुदा क्या शाबाशी देगा मुझे। ज्यावेळेस मी असं करेन जे मला देवानं सांगितलं, त्यावेळेस मला देव काय शाबासकी देईल, काय आशीर्वाद देईल। पढ़ना 45 वचन, अशासाठी की हाँ जोर से पढ़ना। अशासाठी की हाँ, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे हाँ, पुत्र व्हावे। हाँ, हालेलुया। हिंदी में पढ़ना इसको। जिससे तुम इससे
तुम अपने स्वर्गीय पिता के संतान ठहरोगे तुम अपने स्वर्गीय पिता के संतान ठहरोगे। हालेलुया। हालेलुया। यानी कि मैं स्वर्गीय पिता की संतान कब ठहरूंगा? मी स्वर्गीय पित्याचा पुत्र कधी ठरणार? जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, क्षमा करा. प्रार्थना करना मतलब क्षमा करना ही है। यस. जब तक क्षमा नहीं करेंगे प्रार्थना नहीं कर सकेंगे। हालेलुया। हालेलुया. और आप मन में अक्षमा रख के भी प्रार्थना करोगे तो वो कुछ मतलब नहीं है। आणि जर मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल अक्षमा ठेवली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली, काय फायदा नाही, कुछ मतलब नहीं है। काही फायदा नाही. हालेलुया। हालेलुया. आपकी भी प्रार्थना सुनाई नहीं जाएगी, किसके लिए प्रार्थना कर रहे हो वो भी सुनाई नहीं जाएगी। आणि तुमची सुद्धा प्रार्थना देव ऐकणार नाही, कुणासाठी करत आहात त्याची पण ऐकली जाणार नाही. हालेलुया। हालेलुया. समझने की कोशिश करना। समजून घेण्याचा प्रयत्न करा. जिस यीशु मसीह के ऊपर आप और मैं विश्वास करते हो वो कभी भी लाज नहीं लेता। आणि ज्या येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो तो कधीच लाच घेत नाही, रिश्वत नहीं लेता। ये लिखा है वचन में। देवाच्या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे. बोकड़ का रिश्वत देकर उसको कोई फुसला नहीं सकता। त्याला बोकड देऊन कुणी त्याला भडकवू शकत नाही, लिंबू नारळ देकर भी कोई फुसला नहीं सकता त्याला उसको। कुणीही भडकवू शकत नाही. वो सच्चा खुदा है, वो जिंदा खुदा है, तो खरा देव आहे आणि जिवंत देव आहे. वो आग से भरा है, तो अग्नीने भरलेला आहे, प्रेम से भरा ये रूप आपने मैंने आज तक देखा है। अग्नि से भरा ये रूप आने वाले दिनों में आप देखोगे, ये इंडिया, ये पूरी दुनिया देखेगी। आणि येणार आपण आतापर्यंत त्याचं स्वरूप जे आहे प्रेमाने भरलेलं आपण पाहिलेलं आहे, पण अग्नीने भरलेलं त्याचं रूप तुम्ही पाहणार आहात आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हा भारत देश पाहणार आहे. पवित्र आत्मा के आंख को तुम चर्च में उतरते हुए देखोगे ताकि लोगों के मन में परमेश्वर के वचन के प्रति डर आ जाए। आणि पवित्र आत्म्याची आग उतरताना तुम्ही पाहाल, याच्यासाठी की देवाच्या वचनाची भीती लोकांच्या मनामध्ये यावी. मैं दुआ करता हूँ ये हो जाए जल्दी। मी प्रार्थना करेन की हे लवकर व्हावं. हालेलुया। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। हालेलुया. समझने की कोशिश समजून घेण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर का वचन क्या कहता है? देवाचं वचन काय सांगत आहे? यदि मेरा छल करने वाले के लिए मैं दुआ करूंगा, जर माझा कोणी छळ करत आहे मी त्याच्यासाठी प्रार्थना करेन. यदि कोई मुझे तकलीफ देता है मैं उसका अच्छा हो जाए इसलिए यदि मैं दुआ करूंगा, जर मला कोणी त्रास देत आहे आणि मी त्याचं चांगलं व्हावं म्हणून मी त्याच्यासाठी प्रार्थना करेन, तब ही मैं परमेश्वर का बच्चा हो चुका हूँ। तरच मी देवाचा मुलगा झालेलो आहे. कितना भी मुंह से कहो मी प्रभु येशूचं लेकरू आहे, मी जिवंत देवाचं लेकरू आहे, कितना भी कहो वैसा नहीं होगा। कितीही म्हणा आम्ही देवाचं लेकरू आहे, येशूचं लेकरू आहे, जिवंत देवाचं लेकरू आहे, काय फरक पडणार नाही, ते तसंच असते. परमेश्वर का वचन कहता है बोलने से ज्यादा कृति करने वाले बनो। आणि देवाचं वचन सांगतं बोलण्यापेक्षा कृतीत करणारे, अनुसरण करणारे व्हा. हालेलुया। हालेलुया. ये तो कितनी बड़ी आशीष है। किती मोठा आशीर्वाद आहे. आइए हम वचन को पढ़ेंगे। चला आपण वचन वाचूया. हम पढ़ेंगे उसमें ही हम मत्ती की किताब इसका 18वां अध्याय 21 और 35 तक हम पढ़ेंगे। 21 से लेकर 35 तक हम पढ़ेंगे और फिर यहाँ पर रुकेंगे। यहाँ मत्ती की किताब उसका 18वां अध्याय तेव्हा 21 से लेकर 35 तक। हाँ ओजी, हाँ माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी. हाँ हाय हाय प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। माझ्या भावाने हाँ किती वेळा माझा अपराध केला असता हा. मी त्याला क्षमा करावी. 7 वेळा काय? ये पेत्र है ना प्रभु, यदि तुम आगे जो ऊपर का है ना तुम बाद में पढ़ना। आणि ते वरचं जे आहे ना तुम्ही नंतर वाचा. प्रभु उनको समझा रहा था सबको। पेत्र बैठा है, सारे 12 चेले बैठे थे यीशु मसीह के। सर्व ते 12 शिष्य बसले होते येशूचे आणि येशू समजून सांगत होता सब आराम से चल रहा था। आणि निवांत सगळं चाललेलं होतं. तुम क्षमा करो, क्षमा करो, क्षमा करो, प्रेम करो, क्षमा करो। आणि येशू सर्वांना सांगत होता तुम्ही प्रेम करा, सर्वांना क्षमा करा असं सांगत होता. पेत्र का दिमाग सटक गया, आणि मग ते पेत्र त्या ठिकाणी बसलेला होता. इसलिए वो प्रभु से पूछ रहा है, आणि मग तो देवाला विचारायला लागला, प्रभु कितनी बार यदि मेरा भाई मेरे विरोध में पाप करता है तो मैं कितने बार सुन लूं? तू मुझे बता कितनी बार क्षमा करूं? जर माझा भाऊ माझ्या विरोधात अपराध करेल तर किती वेळा मी त्याचा ऐकावं
किती वेळा मी त्याला क्षमा करावी मला सांगून द्या. एक बार तू भूल गई, एकदा मला सांगूनच जा की मी किती वेळा क्षमा केली पाहिजे. बार बार कहता है क्षमा करो, बार बार कहता है प्रीति करो, करूं तो क्या करूं? हा, सारखं सांगत आहे, क्षमा करा, प्रीती करा, क्षमा करा. किती वेळा क्षमा करायची तेवढं सांगून टाका. ये कोई मेरा सुनता नहीं, मेरे बारे में खुसुर खुसुर करते हैं. कोणीच माझा ऐकत नाही, माझ्याबद्दल चालूच आहे काही ना काही. ये मेरा छल करने की सोचते हैं. आणि माझं छळ करण्याबद्दल यांचा विचार चाललेला आहे. कितनी बार प्रभु बता दे एक बार फाइनल. किती वेळा क्षमा करायची एकदा तर सांगून टाक. ये वही बात पूछ रहा है यीशु मसीह आणि से. पेत्र हेच विचारत आहे, काय करू? देखो क्या बोल रहा है वो. काय म्हणत आहे? हाँ पढ़ना उसको, जरा जोर से पढ़ना था. हा. तेव्हा पेत्र अनुस्वार टिंब प्रश्न सब लेकर पढ़ना. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, हाँ प्रभुजी, हाँ पेत्र यीशु मसीह के पास आकर कह रहा है, पतरस प्रभु जी माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी. हाँ वो कह रहा है मेरे भाई ने यदि मेरे विरोध में कितनी बार यदि अपराध किया तो मैं क्षमा करूं. बोल 7 वेळा काय? वो वही अपने आप वही क्या बोल रहा उत्तर देते, है. उत्तर हाँ, देते. वही समय निर्धारित कर रहा है. 7 वेळा काय? वो वही खुद कह रहा है 7 बार क्या. येशू त्याला म्हणाला, देखो इसको हिंदी में पढ़ेंगे आप. हाँ तब पतरस ने पास आकर उससे कहा, पतरस ने देखो पास आकर यीशु मसीह के पास आकर, हाँ हे प्रभु, हे प्रभु. देखो प्रभु प्रीचिंग कर रहा है, सारे चेले बैठे सामने, सब सुन रहे. प्रभु कह रहा है क्षमा करो, प्रेम करो, जो छल करते उनके लिए प्रार्थना करो. सुन रहा है, सुन रहा है, सुन रहा है. तो प्रभु के पास आकर, हाँ यानी कि उसका डाउट है वो क्लियर करके ले रहा है. हाँ पास आकर, यदि मेरा भाई अपराध करता रहे, यदि मेरा भाई अपराध करता रहे, मैं उसको समझा रहा हूं, फिर भी अपराध यदि वो करेगा, करता रहे, तो मैं कितनी बार उसे क्षमा करूं? तो मैं उसको कितनी बार क्षमा करूं? एक बार बता दे. पास आकर पूछ रहा है. हाँ या 7 बार तक? देखो ये उत्तर दे रहा है. क्या 7 बार? क्या प्रभु एक बार बोल देगी तू? येशू त्याला म्हणाला, यीशु मसीह ने कहा 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही. हाँ प्रभु कह रहा है भाई 7 वेळा. मैं ऐसा क्या लिखा हिंदी में? हाँ यीशु ने उससे कहा, हाँ मैं तुझसे यह नहीं कहता, मैं तुझसे 7 बार ये नहीं कहता कि 7 बार तक, वरन 7 बार के 70 गुने तक. हाँ 7 बार के 70 गुना तक. 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, हाँ तर 7च्या 70 वेळा. कोई मैथमेटिक्स को जानता है क्या? मल्टीप्लिकेशन. निंदा करने वाले को उसका काम करने दो. मैं तो यही प्रार्थना करूंगा प्रभु उसको और आशीष. निंदा करणाऱ्याला त्याचं काम करू द्या. मी तर हीच प्रार्थना करेन, देवा अजून त्याला आशीर्वाद दे. उसने आपके विरोध में किए होंगे, आपने उसको क्षमा किया होगा. यदि गलती से एक आपने किया और यदि क्षमा नहीं कर रहा तो आप उसको जाकर कहना मुझे क्षमा कर दो. जर तुम्ही 10 अपराध त्याची क्षमा केले आणि जर तुम्ही एक अपराध केला आणि जर का तो तुम्हाला क्षमा करत नसेल तर तुम्ही जाऊन म्हणा मला क्षमा कर. क्यों? का? क्योंकि जब हम ऐसा करेंगे तो नंबर 1 हम परमेश्वर के बच्चे कहलाएंगे. ज्यावेळेस आपण असं करणार पहिली गोष्ट आपण देवाची लेकर होणार. हालेलुया. मैं आपको चैलेंज के साथ कहता हूँ, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम ये करना शुरू करो. तुम्ही हे करायला सुरुवात करा. क्यों? का? क्योंकि जब हम ये करते हैं ज्यावेळेस आम्ही हे करतो तुमको क्या लगता है? तुम्हाला काय वाटतं? लोग तकलीफ देते जाएंगे और खुदा के हाथ पे हाथ ऐसा डालकर चुपचाप देखता रहेगा. काय तुम्हाला वाटतं? तुम्ही ते लोक तुम्हाला त्रास देतच राहतील, देव काय हातावर हात ठेवून बसेल काय? हेलो प्रभु क्या ऐसे देखते रहकर बोलेगा अच्छा अच्छा है मेरे बच्चे को और लाख और ये घुसा लगा दे? ऐसा प्रभु क्या कहेगा? असा म्हणेल का देव की अजून माझ्या लेकराला तू त्रास दे, अजून मार, असं म्हणेल का? यदि आपके बच्चे को कोई यदि मार रहा होगा तो आप क्या उसको कहेंगे कि हाथ से नहीं लाख से मार और मार? असं तुम्ही म्हणाल काय? तुमच्या लेकराला जर कोण मारत असेल तर बात भी बोली तो आप बोलेंगे तुमने क्यों कहा मेरे बच्चे को? एक बात समझ लेना, एक गोष्ट समजून घ्या. तुम निंदा करने वालों के लिए, छल करने वाले के लिए प्रार्थना करते रहो. तुम्ही निंदा करणाऱ्यासाठी, तुमचा छळ करणाऱ्यासाठी प्रार्थना तुम्ही करत राहा. जिन लोगों ने आपको तकलीफ दी है, रुलाया है,
उनको आप क्षमा करते रहो। आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुम्हाला रडवलं, त्यांना तुम्ही क्षमा करा. तुम परमेश्वर के बच्चे कहलाओगे. तुम्ही देवाचे लेकरं म्हणवले जाल. हाँ, प्रभु कहेगा स्वर्ग में सारे स्वर्गदूतों को. आणि पूर्ण स्वर्गामध्ये सर्व स्वर्गदूतांना देव म्हणेल, आजा इधर एंजल आजा. समझने की कोशिश कर. समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रभु में मैच्योर हो गया ये चिन्ह है जब आप लोगों को क्षमा करना सीखते हो. आणि देवामध्ये तुम्ही आहात, ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही क्षमा करायला शिकले, याचा अर्थ तुम्ही प्रौढ झालेले आहात. You are become mature person. आणि तुम्ही प्रौढ झालेले आहात. जब लोग आपकी निंदा करते हैं, आपका छल करते हैं, उन लोगों के लिए जब आप परमेश्वर के पास प्रार्थना करना सीखे, यही मैच्योरिटी है. आणि ज्या वेळेस तुमची लोक निंदा करतात, तुमचा छळ करतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, हेच तर प्रौढपणा आहे. जब लोग आपके बारे में बुरा कहते हैं, आप उनके बारे में अच्छा कहते हैं, यही मैच्योरिटी है. आणि तुमच्याबद्दल लोक वाईट वाईट बोलतात, वाईट वाईट सांगतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलता, हेच तर प्रौढपणा आहे. ये प्रभु देखता. हे देव पाहतो. हालेलुया. हालेलुया. तब प्रभु आपको ऊंचा उठाता है. आणि मग देव तुम्हाला उंच करेल, ऊंचा उठाता है. उंच करेल, ऊंचा उठाता है. उंच करेल. छल करने वाले नीचे से देखेंगे, आणि ते छळ करणारे खालून पाहतील. फिर भी आप ऊपर जाते जाते उनको कहेंगे. आणि वर जाता जाता सुद्धा तुम्ही त्यांच्यावर प्रीती कराल. फिर वो रोएगा, अरे इसके अंदर यीशु मसीह है. आणि मग तो रडायला लागेल, अरे बाबा याच्यामध्ये तर येशू ख्रिस्त आहे. ये अच्छा था, इसको मैंने तकलीफ दी. आणि हा चांगला होता पण मी ह्याला खूप त्रास दिला. फिर आपके पीठ पीछे वो अच्छा बोलेगा. आणि मग तुमच्या पाठीमागे तो चांगलं बोलायला लागेल. खुदा उसको मजबूर करेगा बोलने के लिए. आणि देव त्याला मजबूर करेल बोलण्यासाठी. क्या आप समझ रहे हैं? काय तुम्हाला समजत आहे का? हालेलुया. हालेलुया. यही मसीह जीवन है. हेच तर ख्रिस्ती जीवन और आहे. आपको मालूम है, हारा हुआ जीवन नहीं भाई. आणि तुम्हाला माहिती आहे काही हारलेलं जीवन नाहीये. लोग कहते हैं मैं क्षमा मांगूंगा तो मैं क्यों हार मान लूं? आणि मैंने कुछ नहीं किया. लोक म्हणतात मी जर क्षमा मागत आहे तर मी हार मानत, मी असं का करू? क्षमा मांगना दुनिया के लिए हार मानना है. आणि क्षमा मागणं म्हणजे जगामध्ये हार मानल्यासारखं आहे. लेकिन क्षमा मांगना परमेश्वर के राज्य में विजय को पाने जैसा है. आणि क्षमा मागणं म्हणजे देवाच्या राज्यामध्ये विजय मिळवण्यासारखं आहे. और क्षमा करते रहना मतलब एक विजय से होकर दूसरे विजय में जाना है. आणि दुसऱ्यांना क्षमा करत राहणं म्हणजे एका विजयातून दुसऱ्या विजयाकडे जाणं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. रिखाबाई. बिली ग्राम प्रभु के सेवक. Yes. बिलीग्राम नावाचे देवाचे सेवक, उनको पूछा गया, त्यांना विचारलं आलं, क्योंकि अमेरिका में शादी ज्यादा देर तक नहीं रहती. कारण की अमेरिकेमध्ये लग्न संबंध जास्त दिवस टिकून राहत नाही, ज्यादा साल तक नहीं रहती. जास्त वर्ष टिकून राहत नाही. लेकिन उनका ज्यादा साल 35 साल के ऊपर कुछ तो उनकी शादी बनी थी. आणि त्यांचं जे लग्न संबंध आहे 35 वर्षाच्या वर टिकून होते. हालेलुया. हालेलुया. तब वहां पर त्या ठिकाणी इंटरव्यू में उनको प्रश्न पूछा गया. इंटरव्यू मध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला, आपकी शादी बनी रही, प्रेम बना रहा, ये इसका राज क्या है? आणि तुमचं जे हे लग्न टिकून राहिलं, संबंध तुमचे टिकून राहिल्याचं काय और रहस्य काय आहे? उन्होंने ये बात आप YouTube पर देखोगे, तुम्ही ही गोष्ट तुम्ही YouTube वर पाहू शकता. उन्होंने कम से कम लाखों लोगों के सामने इस बात को बोला है. आणि लाखो लोकांच्या समोर ते बोलले. उन्होंने एक बात बोली, त्यांनी एक गोष्ट सांगितली, क्योंकि मैंने क्षमा करना सीख लिया है. मी क्षमा करायला शिकलो आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ये बात पति पत्नी तक ही सीमित नहीं है. आणि ही गोष्ट फक्त नवरा बायको पुरतीच नाहीये. उन्होंने कहा यदि कुछ मैं गलत करता हूं तो मेरी पत्नी तुरंत क्षमा करती है, यदि वो करती तो मैं उसको कर देता. आणि जर मी चुकीचं करतो तर माझी पत्नी मला क्षमा करते, ती चुकीचं करते तर मी तिला क्षमा करतो. और क्षमा करने के द्वारा हम एक दूसरे को सुधरने का मौका देते हैं. आणि क्षमा करण्याच्या द्वारे एकमेकांना सुधारण्याची संधी आम्ही देतो. वैसे ही परमेश्वर के बच्चों हम चर्च में हैं, यानी कि एक फैमिली है. आणि देवाच्या लेकरांनो आपण मंडळीमध्ये आहोत, म्हणजे एक परिवार आहोत. देखो पति पत्नी के बीच में झगड़ा हो सकता है, हम तो बहुत ज्यादा लोग हैं. आणि नवरा बायको मध्ये भांडणं होऊ शकतात, तर आपण तर भरपूर आहोत. घर में 2 ही लोग रहते हैं तो फिर भी झगड़ा होता है. घरामध्ये दोघच असतात तर भांडणं होतात. हम तो ज्यादा है चर्च में.
आपण तर मंडळीमध्ये जास्त आहोत. अपनी फैमिली तो बड़ी है, आपला परिवार तर मोठा आहे. बड़ी फैमिली है तो बड़े बड़े बर्तन भी आवाज आएगा. मोठा परिवार आहे तर भांड्यांचा आवाज पण येणार, मोठाच येणार, जोर जोर से आएगा, जोरात येईल, आएगा. येईल. समझने की कोशिश समजून करो. घेण्याचा प्रयत्न करा. लेकिन हमें एक दूसरे से क्षमा करना सीखना है. पण आपल्याला एकमेकांना क्षमा करायला शिकायचंय. ऐसा न हो जाए कि मैंने मेरे जीवन के आखिरी सांस तक मैंने उसी चर्च में वक्त बिताया आणि असं माझ्या जीवनामध्ये व्हायला नको की मी शेवटपर्यंत त्याच मंडळीमध्ये राहिलो और उस मंडली के लोग स्वर्ग में जा रहे हैं और मैं बाहर हूँ और प्रभु मुझे कहेगा तूने किसी को क्षमा नहीं किया, अक्षमा का पाप तेरे ऊपर है, तू नरक में जाएगा. आणि त्या मंडळीतले सर्व लोक स्वर्गामध्ये जात आहेत आणि मी दरवाजाच्या बाहेर आहे आणि देव म्हणेल की तू त्या मंडळीतल्या लोकांना क्षमा नाही केली, तू स्वर्गात येऊ शकत नाही, तू नरकात जाशील. सोचो इस बात को. विचार करा या गोष्टीवर. मैं घर से शुरुआत करता हूँ. मी घरापासून सुरुवात करतो. आपके पति ने गुस्से में आपको 10 साल पहले एक मारी थी, उसका गुस्सा अभी भी आपके मन में आपने क्षमा नहीं किया. तुमच्या पतीने तुम्हाला 10 वर्षापूर्वी एक लात मारली होती, एक फाईट मारली होती, त्याचा राग तुमच्या मनामध्ये अजून सुद्धा आहे. और आपके पत्नी ने गुस्से में आपको भी मार दिया था, वो गुस्सा अभी भी आपके मन में है, वो अक्षमा वैसे ही है. तुमच्या पत्नीने तुम्हाला मारलं होतं रागामध्ये, त्याचा राग तुमच्या मनामध्ये अजून सुद्धा आहे. बहू ने ये कहा था, सास ने वो कहा था, वो गुस्सा अभी भी है. सुनीने हे म्हटलं, सासूने हे म्हटलं, अजून सुद्धा मनामध्ये तेच आहे. उसने ये कहा था, इसने वो कहा था, वो गुस्सा अभी भी मन में है. याने हे म्हटलं, त्याने ते म्हटलं, अजून सुद्धा मनामध्ये तो राग तसाच आहे. ये समय है आपके लिए, सुधार लो अपने जीवन को. आणि ही वेळ तुमची आहे, तुमच्या जीवनाला तुम्ही सुधरून घ्या. ये वचन हमारे पास आया, इस चर्च के पास आया है. आणि हे वचन आपल्या जवळ आलं, ह्या मंडळी जवळ आलं. खुदा कहता है, देव सांगत ये आहे प्रोफेसी करने के लिए मुझे कहता है. आणि भविष्यवाणी करण्यासाठी देव मला सांगत आहे. खुदा कह रहा है, देव आता म्हणत आहे, आने वाले दिनों में, येणाऱ्या दिवसामध्ये, आने वाले दिनों में येणाऱ्या दिवसामध्ये जो लोग डुप्लीकेट जीवन जी रहे हैं, खुदा कहता है मैं उनका जो जीवन है, उस जीवन को मैं जो अंधेरे में जी रहे, मैं उसको लाइट में जल्दी लाऊंगा. आणि देव म्हणत आहे, जे डुप्लिकेट जगत आहे, जे खोटं जगत आहे, जे अंधारामध्ये जगत आहे, त्यांचं जीवन मी प्रकाशात आता आणत आहे. In Jesus name. येशूच्या नावामध्ये, In Jesus name. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया. अपने जीवन को सुधार लो. तुमचं जीवन तुम्ही सुधारायला सुरुवात करा. अक्षमा मन में रखना मतलब डुप्लीकेट जीवन जी रहे हो. आणि दुसऱ्यांबद्दल अक्षमा मनामध्ये ठेवणं म्हणजे तुम्ही खोटं जीवन जगत आहात. क्षमा कर दो और खुदा से क्षमा पाओ. आणि क्षमा करा आणि देवाकडून क्षमा मिळवा. आइए अपने आंखों को बंद करें. चला आपले नेत्र आपण बंद करूया. कोई किसी के पास नहीं. कोणी कुणाकडे पाहणार नाही. आप खुदा के साथ बात करना शुरू कर दीजिए. तुम्ही देवासोबत बोलायला सुरुवात करा शुरुआत घर से कर दीजिए. आणि सुरुवात घरापासून करा. एक ही बात समझ लेना, एकच गोष्ट समजून घ्या, प्रभु से दिल की गहराई से माफी मांगना. आणि देवाकडे अंतःकरणापासून आज क्षमा मागा.